हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, दरवर्षी लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून सरकारद्वारे आता जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत। त्या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण हे पाहायला मिळणार असून पहिला टप्पा हा आता आपल्याला पाहायला मिळत आहे। लाखो महिलांच्या खात्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम देखील मिळणार आहे। यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर मिळणार व कोणत्या 4 बँकांमध्ये पैसे हे आता जमा होत आहेत ती अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यांची नावे देखील मी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला लक्षपूर्वक फक्त 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहिला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वची सर्व अपडेट तुम्हाला सविस्तर समजेल व आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळणार आहेत। छोटंसं काम करायचं आहे, त्यासाठी ते देखील अपडेट तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबत लगेचच गॅस सिलेंडरचा हप्ता मिळून जाईल। कारण की आता सर्वांनाच 830 रुपये गॅस सिलेंडरचे बी देण्याचा निर्णय सरकारकडून झालेला आहे। त्यामुळे ज्यांना लाभ मिळत नव्हता त्यांना देखील आता ही रक्कम मिळणार आहे। त्याकरिता फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। कोणता तुमचा जिल्हा आहे ते जिल्हा कमेंट करून नक्की सांगायचा आहे। तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळतील ते अपडेट आपण देऊ, त्यासाठी जिल्हा तुम्हाला एक ना एक सांगावाच लागेल। त्यासाठी सबस्क्राइब करणे देखील गरजेचे आहे। बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेले दिसत नाहीये। चॅनलला एक काम करा, सबस्क्राइब करून ठेवा व नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। सबस्क्राइब केलं की लाडकी बहीण योजनेची अपडेट सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ते अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। फक्त सबस्क्राइब करायचे आहे, एक लाईक देखील नक्की करू शकता। तर चला पाहू शकता इकडे महत्त्वाची अपडेट। मुख्यमंत्री यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आहे। 8व्या हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। मात्र या महिलांना 8वा हप्ता मिळणार नाहीये। काही महिला 8व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत। तसेच आता 9 जिल्ह्यामध्ये वाटप हे पाहायला मिळणार असून त्या 9 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर त्या 9 जिल्ह्यामध्ये पैसे आता येणार आहेत। पाहू शकता इकडे 8व्या हप्त्यापासून आता काही महिला वंचित राहणार आहेत। त्यामध्ये तुमचा देखील नंबर असू शकतो, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की छोटीशी चूक जर झाली तर तुमचा हप्ता देखील जाऊ शकतो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अचानकपणे एक बदल करण्यात आलेला आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्हाला डिसेंबर जानेवारीचे हप्ते मिळाले, हा पण हप्ता मिळून जाईल, असं नाहीये। मोठा बदल हा झालेला असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आता काही निकष लागू केले आहेत। जर तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर ते काम तुम्हाला करावंच लागेल, अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहताल। होय, आतापर्यंत जरी लाभ मिळाला असला तरी तुम्हाला ते काम करायचेच आहे, जेणेकरून फेब्रुवारीचा 8वा हप्ता तर येईल पण सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। यासाठी सरकारने काही कठोर पावले उचलली असून आता सर्व पात्र व गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नवे निकष लागू करण्यात येणार आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आता प्रत्येक वर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई-केवायसी करून जे आहे ते आता करावी लागणार आहे। तसेच आता यासाठी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर फेब्रुवारीचाच हप्ता काय तर तुमचे पुढचे सर्वचे सर्व हप्ते बंद होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला आता ई-केवायसी नक्की करायची आहे। मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगतो, कारण तुमची प्रतीक्षा संपून जाईल। इकडे बघा, आता पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर आपल्याला पहिला जिल्हा हा कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यातच पैसे जमा केले जाणार आहेत। 1 लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात या ठिकाणी पैसे जमा केले जाणार। इकडे बघा, आता लिहून दाखवत आहे की ते 1 लाख महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत। आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये मिळणार आहेत। होय, तुम्हाला देखील लाभ जर घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये हो अशी कमेंट करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। छोटंसं काम केल्यानंतर 830 रुपयांचा लाभ मिळेल व लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 नाही तर 3000 रुपये तुम्हाला मिळून जाईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंट करून सबस्क्राइब करा, लाईक करायची आहे। तशीच अपडेट आता पुढच्या जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे। पहिला जिल्हा आपण रत्नागिरी पाहिला। रत्नागिरीमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जे आहेत ती रक्कम जमा केली जाणार आहे। थेट डीबीटीच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे वितरित करण्यात येणार आहेत। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचं आहे। आता जिल्ह्याची नावे, कोणत्या महिलांना किती रुपये मिळाले आहेत आता ते सांगणार आहोत व होळी निमित्त लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार आहे। हो, इकडे बघा,
मोफत साडी देखील तुम्हाला मिळणार आहे, यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता होळीनिमित्त ही मोठी भेट लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे आहे ते घेतलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला असून लाडक्या बहिणींना आता मोफत साडी देखील वाटप केली जाणार आहे. आता पुढचा जिल्हा कोणता आहे, त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत ते जर पाहायला गेलं तर तो जिल्हा म्हणजे आपल्याला मराठवाड्यातील पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील आता धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून पहिल्या टप्प्यामध्ये हे पहिले पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 1 लाख नव्हे तर 1.5 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. ही रक्कम त्यांच्या खात्यावरती जी आहे ती वर्ग केली जाणार आहे. व या लाडक्या बहिणींना पाहायला गेलं तर आता 830 रुपये अन्नपूर्णा योजनेचे तर मिळणारच आहेत. मात्र फेब्रुवारीचा हप्ता देखील 8वा हप्ता त्यांच्या खात्यावरती 1500 जमा होणार आहे. मात्र 3000 रुपये देखील काही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्यासाठी एक काम करा, तुम्हाला देखील 3000 रुपयांचा लाभ मिळून जाईल. तुमच्या खात्यावरती 3000 रुपये हे जमा होऊन जातील. फिक्स 100% हे पैसे तुम्हाला मिळून जातील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय काम आहे, काय अपडेट आहेत त्या तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक 3 दिलासा देणाऱ्या बातम्या द्यायच्या आहेत, कारण मोठा निर्णय एक झालेला आहे. तसेच आता पुढचा जिल्हा तर पाहणारच आहोत. आता धाराशिवमध्ये 1500 रुपये फेब्रुवारी हप्ता, काही महिलांना 3000 रुपये फेब्रुवारी हप्ता मिळणार. तर आता बऱ्याच महिलांना 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता देखील त्या पाठोपाठ लगेच मिळणार आहे. गॅस सिलेंडरचा हप्ता तुम्हाला मिळत नसेल तर नाही म्हणून सांगा. त्यासाठी काय करायचे आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत, कमेंटद्वारे तुम्हाला कळवायचे आहे. तसेच इकडे बघा, आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्ड तर सर्वांकडे असतं. मग तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर 100% हप्ता मिळला म्हणूनच समजा. कारण की एक खुश खबर आधार कार्डवरती देखील आलेली आहे, ते आपण पुढे पाहूयात. आता त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहिजे आहे, ती म्हणजे इकडे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. आता आपण जिल्ह्याची नावे तर सांगणारच आहोत, कोणत्या जिल्ह्यात हप्ता पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. मात्र ही अपडेट देखील महत्त्वाची आहे. एकदम वरती बघू शकता, मुख्यमंत्री साहेबांनी मोठा निर्णय घेतला अशी एक लाईन आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे एक दिलासा देणारा निर्णय जे आहे ते महिलांसाठी पाहायला मिळत आहे. आता इकडे बघा खाली काय लिहिलेलं आहे. आता तुमच्या खात्यावरती येणार फेब्रुवारीचा 8वा हप्ता. 9 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली असून 9 जिल्ह्यांची नावे देखील त्यामध्ये आलेली आहेत. आता 9 जिल्ह्यांची नावे देखील इथे आलेली असून आता ही देखील वाचून दाखवतो. आता इकडे बघा, दिलेल्या सूचना, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. दोन्ही योजनेचे पैसे, मात्र आता एक काम लगेच करावं लागणार आहे, कारण की आता दोन्ही योजनेचे पैसे येणार ते लिहिलेलं आहे. पाहू शकता तिसऱ्या लाईनमध्ये काय आहे, तुमची प्रतीक्षा संपली, आता तुम्हाला दोन्ही योजनांचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर फेब्रुवारीचेही पैसे तुमच्या खात्यावरती देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे. पुढे माहिती बघा. आता मात्र एक काम लगेच करावे लागणार आहे. एक छोटंसं काम करा, जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता जे आहे ते लवकरात लवकर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. व त्यासोबत 830 रुपये हे फिक्स आणि फिक्स तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचे लवकरात लवकर जमा केले जातील. आता ते कोणते काम आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे, कारण की महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले म्हणून समजा 830 रुपये येणारच. कारण की जर महिलेच्या नावावरती गॅस नसेल तर महिलेच्या नावावरती गॅस करा, मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक करा व जी काय प्रोसेस शहरी भागात आहे ती तुम्हाला जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे. व लगेचच तुम्हाला गॅस सिलेंडरच्या देखील किती रुपयांचा, तर इकडे बघा, हे दोन्ही योजनेपैकी एक गॅस सिलेंडरची योजना आहे, त्याचा लाभ तुम्हाला मिळून जाईल. त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जातील. तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाहीये. आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते आपण इकडे सर्वात अगोदर पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता पुढच्या जिल्ह्याचं नाव सांगत आहे, लक्ष देऊन इथून पुढे व्हिडिओ आहे का. इकडे बघा, पुढचा जिल्हा देखील आपल्याला जे आहे ते विदर्भातील पाहायला मिळत आहे. विदर्भातील आता भंडारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून भंडारा जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे. आता बघू शकता, इकडे सध्या स्थितीला जर विचार केला तर 1.5 लाखांपेक्षा म्हणजे 1.5 लाखांपेक्षा अधिक महिला ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये पात्र आहेत. या सर्वची सर्व लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये कशा माध्यमातून, तर इकडे बघू शकता डीबीटीच्या द्वारे जी आहे ती यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हे पैसे पूर्णपणे जमा केले जाणार आहेत. कारण की आता 3000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम ही सरकारपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांना फक्त एक आदेश देणे बाकी आहे. लगेचच काही लाडक्या बहिणींना 1000 नव्हे तर 3000 रुपयांची अशी रक्कम, तर काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये, तर अजून काही लाडक्या बहिणींना 830 रुपये असे हे पैसे 3 टप्प्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे हे 3 प्रकारे पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सरकारद्वारे देण्यात येणार आहेत. मात्र
लगेचच 830 रुपये म्हणजे गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार नाहीये, थोडासा लेट होईल. मात्र तुमच्या खात्यावरती 830 रुपयांचा गॅस सिलेंडरचा देखील हप्ता येणार आहे नक्कीच. कारण तुम्हाला एक काम मी सांगितलेलंच आहे, कारण की जर पुरुषाच्या नावावरती गॅस असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तो महिलेच्या नावावरती करावं लागेल. आधार कार्ड असेल तर मोबाईल नंबरशी लिंक करावं लागेल. व आता मोफत साडी देखील कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे ती जिल्ह्यांची नावे सांगतो. इकडे बघा, बीड, लातूर, धाराशिव, तसेच परभणी, हिंगोली, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आता साडीचे वाटप केले जाणार आहे. थेट आता महिलांना साडी वितरण हे पाहायला मिळणार आहे. त्यातले त्यात 830 रुपये गॅस सिलेंडरचे कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत ते जर पाहायला गेलं तर यामध्ये आपल्याला बीड जिल्हा, लातूर जिल्हा आहे, तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, तसेच कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 830 रुपये देखील गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता थेट आता जे आहे ते डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. आता तुमच्या जिल्ह्याची अपडेट जर तुम्हाला मिळाली नसेल तर एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा, तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ, बातमी देऊ. तसेच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तसेच तुमचा जिल्हा कमेंट करून तुम्हाला नक्कीच सांगायचा आहे. धन्यवाद.